Good morning, dear parents and dear students. आपल्या संडे क्लाससाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपले 3 क्लासेस झालेले आहेत आणि तिन्ही क्लासमधून एकच अपेक्षा आहे की पालकांनी आपल्या मुलांना घरी धर्मश्रद्धा शिकवावी. हे क्लासेस फक्त पालकांना मदत म्हणून आहेत की हे क्लास ऐकून जे काही तुम्ही ऐकत आहात, समजून घेत आहेत, तेच आपल्या मुलांना शिकविणं. आजचा विषय जो आहे तो आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. किंबहुना आपल्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात आणि ख्रिस्ती जीवनाचा अंत हा या विषयामध्ये दडलेला आहे. आजचा विषय आहे कॅथलिक चर्चमधील साक्रामेंते. एक प्रिय पालकांनो आणि मुलांनो, एक गोष्ट सांगू इच्छितो की एकदा एक मुलगा आणि बाप पतंग उडवण्यासाठी गेलेले होते. ते पतंग आकाशामध्ये उडालं आणि त्या पतंगाची दोरी ही वडिलांच्या हातामध्ये होती. मुलाने सहज विचारलं की डॅडी, हे पतंग आपण का पकडून ठेवलेला आहे? या दोरीमुळे हे पतंग आपण पकडून ठेवलेला आहे. ही दोरी आपण सोडूया, म्हणजे पतंग ह्यापेक्षा वर जाईल. त्यावेळेला डॅडी म्हणाले की ही दोरी आहे म्हणून ते पतंग आकाशात स्थिर आहे. ही दोरी आहे म्हणून त्या पतंगाला वर उंच आकाशात एकटेपणा जाणवत नाही. ही दोरी पतंगाला बांधल्यामुळे पतंगाला ठाऊक आहे की ही दोरी ज्याच्या हातामध्ये आहे तो त्याला सुरक्षित ठेवू शकतो. जसं आकाशात उंच त्याला नेला आहे तसं पुन्हा त्याला व्यवस्थित ठेवू शकतो. या दोरीमुळे आणि या व्यक्तीमुळे पतंगाला वाऱ्याची भीती वाटत नाही. प्रेमाच्या बंधू भगिनींनो, आपल्या जीवनाची सुरुवात जन्माने होते. लहानपणी आपण जन्माला येतो आणि अशा वेळेला आपले आईवडील, आपले धर्म आईवडील आपलं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये देतात आणि त्यानंतर आपल्या जीवनाला सुरुवात होते. जेव्हा लहान बाळ चर्चमध्ये आणलं जाते त्यावेळेला त्याला पहिला साक्रामेंत दिला जातो. अर्थात आपल्यापैकी बऱ्याच लोकांना कदाचित ठाऊक नसेल की हा साक्रामेंत शब्द का आहे, साक्रामेंत घेण्याची गरज का आहे, या साक्रामेंतातून आपल्याला कुठले लाभ होत आहेत. तर आज त्याची आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. म्हणजे उद्या कुणीही आपल्याला कुठलाही प्रश्न केला तर आपल्याकडे थोडं उत्तर असलं पाहिजे की ते आपण त्यांना देऊ शकतो. तर साक्रामेंत आपल्या ख्रिस्ती धर्मामध्ये 7 आहेत. तुम्हाला ठाऊकच आहेत. आता मुलांनी पालकांना किंवा पालकांनी मुलांना सांगायचे, पहिलं साक्रामेंत कुठलं? बाप्तिस्मा. व्हेरी गुड. दुसरं साक्रामेंत कुठलं? तर आपण ख्रिस्त शरीर घेतो. त्यानंतर आपण दृढीकरण घेतो. त्याच्यानंतर आपण सॅक्रेमेंट ऑफ रिकन्सिलिएशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे आपण कुंसार साक्रामेंत घेतो, प्रायश्चित्त साक्रामेंत ते आहे. त्याच्यानंतर आपण जे साक्रामेंत घेतो त्यामध्ये रुग्णभंग म्हणजे सॅक्रेमेंट ऑफ हिलिंग ते घेतो. त्याच्यानंतर आपण गुरुदीक्षा आणि लग्न अशी 7 साक्रामेंत ख्रिस्त सभेमधून दिली जातात. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, साक्रामेंत हा शब्द कुठून आला, त्याचं मूळ का आहे, ऑरिजिन का आहे, हे पहिल्याने आपण समजून घेऊया. तर साक्रामेंत हा शब्द साक्रामेंतुम ह्या लॅटिन शब्दातून आलेला आहे आणि ह्याचा अर्थ असा आहे की लष्करी सैनिकाने ऐक्यासाठी, लक्षात घ्या, लष्करी सैनिक जे आहेत त्यांनी ऐक्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा असा
लॅटिनमध्ये साक्रामेंतुम ह्या शब्दाचा अर्थ आहे. अर्थात हा लॅटिनमधून देखील शब्द ग्रीक ह्या शब्दातून आलेला आहे आणि ग्रीक भाषेमध्ये साक्रामेंतुमला मिस्टेरियॉन असं म्हटलं जाते आणि मिस्टेरियॉन म्हणजे मिस्ट्री म्हणजे रहस्य. त्यामुळे ख्रिस्ती धर्मामध्ये साक्रामेंत म्हणजे ख्रिस्ताने प्रस्थापित केलेल्या अदृश्य अशा वास्तवाची ती चिन्ह आहेत. म्हणजे सॅक्रमेंट हे ख्रिस्ताने तयार केलेले आहेत आणि जे अदृश्य वास्तव आहे ज्याला आपण रहस्य म्हणतो त्या अदृश्य वास्तवाचं ते विजिबल साईन आहे. सॅक्रमेंट इज अ चॅनल ऑफ गॉड्स ग्रेस. प्रत्येक साक्रामेंतातून आपल्याला परमेश्वराची कृपा मिळते. अर्थात बऱ्याच वेळेला आपण संस्कार हा शब्द वापरतो. तर प्रिय माझ्या पालकांनो, तुमच्यापैकी बरेच शिक्षिका आहेत, त्यामुळे तुम्हाला संस्काराचा अर्थ ठाऊक आहे. परंतु साक्रामेंता आणि संस्कार ह्या दोन शब्दामध्ये काय फरक आहे? तर मूळ फरक म्हणजे संस्कार आपण आई वडील मुलांना देतो, साक्रामेंत मात्र प्रभू ख्रिस्ताने दिलेली आहेत. म्हणून साक्रामेंतामध्ये दैवीपणा आहे. संस्कार हे साक्रामेंतातून आपण घेत आहोत किंवा घ्यायचे असतात. म्हणून आपण जेव्हा 7 साक्रामेंत म्हणतो त्यावेळेला संस्कार हा शब्द वापरू नये, तर हा जो शब्द लॅटिनमधून आलेला आहे हा शब्द आपण वापरावा. आपण म्हणावं बाप्तिस्मा साक्रामेंत, कारण साक्रामेंत हे प्रभू ख्रिस्ताने तयार केलेले आहेत. म्हणून साक्रामेंत हे तुम्हाला ओल्ड टेस्टामेंटमध्ये सापडणार नाहीत. तर साक्रामेंताची सुरुवात नवीन करारातून झालेली आहे, कारण साक्रामेंताचा उदय हा प्रभू ख्रिस्ताने केलेला आहे. आता प्रिय माझ्या पालकांनो आणि मुलांनो, ख्रिस्ती लोकांना साक्रामेंताद्वारे काय मिळते? आपल्याला वाटते काय फायदा आहे, साक्रामेंतातून काय मिळते? तर पहिली गोष्ट आपल्याला साक्रामेंतातून मिळते ते म्हणजे आरोग्यदान. त्याच्यानंतर आपण बलसंपन्न होतो. बऱ्याच वेळेला एखादा अपराध हातातून घडल्यानंतर आयुष्यभर त्याची रुखरुख मनाला लागते, मात्र ह्या साक्रामेंतातून आपल्याला क्षमादान मिळते आणि विशेषतः आपलं पोषण देखील होते. तर असे अनेक उपकार आणि असे अनेक गोष्टी आपल्याला साक्रामेंतातून मिळतात. आणि मुख्य गोष्ट जी आपल्याला मिळते ती म्हणजे परमेश्वराची कृपा. या जगामध्ये दुःख आहे, ह्या जगामध्ये अनसर्टन्टी आहे, अनिश्चितता आहे. अशा वेळेला जी कृपा पवित्र मरियेला लाभली ती कृपा येशू ख्रिस्त आपल्याला साक्रामेंताद्वारे देत असतो. आता कॅनन लॉ जो आहे, ख्रिस्ती धर्म कायदा, हे साक्रामेंताविषयी काय सांगते हे देखील शिकणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे अनेक गोष्टी आपल्या समजतील, अनेक गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. तर कॅनन 840 तुम्हाला माहिती आहे ख्रिस्ती धर्म कायदा आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती कायदे आहेत. धर्माचे कायदे, आपल्या ख्रिस्ती धर्माचे कायदे की जे आपल्याला चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सहाय्य करतात. तर कॅनन 840 मध्ये सांगितलेलं आहे द सॅक्रामेंट्स वर इन्स्टिट्यूटेड बाय ख्राइस्ट. प्रत्येक साक्रामेंताची निर्मिती ख्रिस्ताने केलेली आहे. एन्ट्रस्टेड टू द चर्च, ख्रिस्ताने निर्मिती केली आणि चर्चच्या स्वाधीन केली. आता कशासाठी? ॲज ॲक्शन्स ऑफ ख्राइस्ट अँड द चर्च, ह्याच्यातून ख्रिस्ताची कृती आणि चर्चची कृती दिसून येते. चर्च म्हणजे 4 भिंती नाहीत, तर चर्च म्हणजे एक्लेसिया. आपण सगळे जिकडे बसलेलो आहोत, ज्या ज्या व्यक्तीने बाप्तिस्मा घेतलेला आहे ती व्यक्ती चर्च आहे. आणि म्हणून आपली ॲक्शन कशी असायला हवी. त्यानंतर प्रत्येक साक्रामेंत ही चिन्ह आणि साधन आहे. दे आर साइन्स अँड मीन्स विच एक्सप्रेस, प्रकट करते, अँड स्ट्रेंथन, मजबूत करते. तर काय मजबूत करते आणि काय प्रकट करते? तर पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा, फेथ.
रेंडर वर्शिप ऑफ गॉड, त्याद्वारे आपण परमेश्वराची उपासना करतो. अँड इफेक्ट द सँक्टिफिकेशन ऑफ ह्युमॅनिटी, आणि त्याद्वारे आपण शुद्ध होतो. सँक्टिफिकेशन ऑफ ह्युमॅनिटी, मानव जातीची शुद्धता. अँड दस कॉन्ट्रीब्यूट इन द ग्रेटर वे टू एस्टॅब्लिश, त्या साक्रामेंटाद्वारे आपण स्थापन करतो. काय स्थापन करतो आणि काय स्ट्रेंथन करतो? तर एक्लेजियल कम्युनिटी, आपली जो समुदाय आहे, हा समुदाय ह्याद्वारे आपण मजबूत करतो आणि आपण स्थापन करतो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, म्हणून ह्याच कॅननमध्ये सांगितलेलं आहे, ह्याच ख्रिस्ती कायद्यात सांगितलेलं आहे की प्रत्येक साक्रामेंट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण वेनरेशन अँड डिलिजन्स दाखवला पाहिजे. वेनरेशन म्हणजे पूज्य भाव, अँड डिलिजन म्हणजे साधना. आपलं मन त्याच्यासाठी आपण तयार केलं पाहिजे. आणि ही कृपा आपल्याला मिळत आहे, साक्रामेंटाद्वारे आपल्याला कृपा मिळत आहे, ह्याची भान आपण नेहमी ठेवलं पाहिजे. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, साक्रामेंट स्वीकारण्यासाठी श्रद्धेची अट महत्त्वाची मानली जाते. आताच मी सांगितलं की साक्रामेंट घेण्यासाठी श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. श्रद्धा नसेल तर साक्रामेंट आपण घेऊ नये आणि घ्यायला येऊही नाही, कारण याद्वारे आपली श्रद्धा आपण प्रकट करतो. अगदी बाप्तिस्मापासून जर घेतलं तर प्रत्येक साक्रामेंटामध्ये आपण ख्रिस्तावरती आणि ख्रिस्त सभेवरती आपली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करतो. साक्रामेंटामुळे मानवी श्रद्धेला भक्कमपणा येतो. तुमची आणि माझी श्रद्धा कमकुवत आहे, कधीही दुबळी ठरू शकते. मात्र ज्या वेळेला आपण साक्रामेंट घेतो त्यावेळेला आपल्या श्रद्धेला आपण मजबूती देतो. विशेषतः बाप्तिस्मा साक्रामेंट घेतो त्यावेळेला आपली श्रद्धा का मजबूत होते? कारण आपण देवाचे लाडकी लेकरे बनतो. दृढीकरण कॉन्फर्मेशन जेव्हा घेतो तेव्हा आपण निष्ठावान बनतो. वी सिमेंट आवर फेथ, वी कन्फर्म आवर फेथ, म्हणजे आपण फार निष्ठावान होतो. जेव्हा आपण ख्रिस्त शरीर घेतो त्यावेळेला आपण ख्रिस्तमय होतो. ख्रिस्ताचा देह आणि माझा देह आणि शरीर एक होतात आणि त्याच्याद्वारे ख्रिस्ताने ज्याप्रमाणे आपलं शरीर म्हणजे आपलं जीवन इतरांसाठी मोडलं, जगामध्ये जे दुःखी कष्टी आहेत त्याच्यासाठी ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपलं जीवन दिलं, त्याप्रमाणे ख्रिस्त शरीर घेतलेल्या प्रत्येक माणसाने ख्रिस्तासारखं कार्य करावं. म्हणून मिसा संपल्यानंतर तुम्हाला जेव्हा सांगितलं जाते जा तुम्हाला पाठवण्यात येत आहे, त्यावेळेला ख्रिस्ताने ह्या ठिकाणी जे केलं, घ्या आणि खा, घ्या आणि प्या, हे सगळं जे कृतीचं कार्य आहे ते आपण समाजात जाऊन करावं, हीच अपेक्षा आहे. म्हणून रोमोनो गार्डिनी हा एका चांगल्या तत्वज्ञ आणि ईशज्ञानाने सांगितलेला आहे की एका मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती जशी प्रज्वलित होते किंवा केली जाते त्याप्रमाणे श्रद्धेने श्रद्धा धगधगती ठेवता येते. म्हणजे आपण जेव्हा एक एक साक्रामेंट घेतो त्यावेळेला एक श्रद्धेतून मिळालेली श्रद्धा, एका साक्रामेंटाने मजबूत केलेली श्रद्धा आपण दुसऱ्या साक्रामेंटाद्वारे अधिक श्रद्धा मजबूत करतो आणि अशा प्रकारे एक एक साक्रामेंटातून आपल्या जीवनाचा प्रत्येक टप्पा श्रद्धेमध्ये मजबूत होऊन आपण खरं आणि चांगलं ख्रिस्ती जीवन जगतो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, साक्रामेंटाची गरज का आहे? मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो, कारण बऱ्याच वेळेला आपण साक्रामेंट फक्त सुपरफिशियल लेवलला, केवळ बाप्तिस्माच्या वेळेला 4 माणसं, बाकी घरामध्ये 150-200 माणसं आणि बाप्तिस्माच्या वेळेला फक्त 4 माणसं इकडे येतात. अर्थात जास्त माणसं येणं आवश्यक आहे. तर त्यामुळे गरज का आहे हे आपण ओळखलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. द सॅक्रामेंट्स आर अ काइंड ऑफ कॉन्टॅक्ट विथ गॉड हिमसेल्फ. जेव्हा आपण साक्रामेंट घेतो त्यावेळेला आपण परमेश्वराशी एकत्र येतो, परमेश्वराशी आपला संवाद साधतो, आपण परमेश्वराशी कॉन्टॅक्टमध्ये येतो. त्यानंतर श्रद्धाग्रंथमध्ये 1129 1129 मध्ये सांगितलेलं आहे, आपल्या संकुचित मानवी जीवनाला
व्यापक बनविण्यासाठी आणि येशूद्वारे येशूसारखं होण्यासाठी. आपलं जीवन फार संकुचित आहे, आपली वृत्ती फार संकुचित आहे. तिला व्यापक बनवण्यासाठी आणि येशूद्वारे येशूसारखं होण्यासाठी, म्हणजेच परमेश्वराची मुक्त आणि गौरवशाली मुले बनण्यासाठी साक्रामेंताची आवश्यकता आहे. सुंदरशी डेफिनेशन श्रद्धा ग्रंथामध्ये आहे की आपलं जीवन जे संकुचित आहे त्याला व्यापकता आणण्यासाठी आणि येशूद्वारे येशूसारखं बनण्यासाठी आणि परमेश्वराची गौरवशाली मुले बनण्यासाठी साक्रामेंत आपल्याला देण्यात आलेली आहेत. मी पुन्हा एकदा सांगतोय की बाप्तिस्मा आपल्याला परमेश्वराची लाडकी लेकरे बनवतो. या जगामध्ये ज्याप्रमाणे ते पतंग अनाथ नव्हतं, त्याचा मालक खाली उभा आहे आणि म्हणून ते पतंग सुरक्षित होता, त्याप्रमाणे बाप्तिस्मा घेतल्यानंतर आपण अनाथ राहत नाही जगात. आपले आईवडील आपल्यासोबत कायमचे नाहीत हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे, परंतु आपला स्वर्गीय पिता आपल्यासोबत कायम आहे आणि आपण आपल्या स्वर्गीय पित्याची मुलं आहोत हे बाप्तिस्मा साक्रामेंत आपल्याला पदोपदी आणि कायमस्वरूपी आठवण करून देतो. दुसरं साक्रामेंट आहे दृढीकरण. आपण श्रद्धेत दृढ होतो आणि दृढीकरण साक्रामेंत हे काही काळानंतर दिले जाते. आपल्या धर्मप्रांतामध्ये 1 वर्षाचा दृढीकरणाचा कोर्स असतो आणि 11वीला जी मुलं आहेत त्यांना हा कोर्स देऊन त्यानंतर दृढीकरण साक्रामेंत आपले आर्चबिशप येऊन देतात. ह्या मागचं उद्देश काय आहे? कारण दृढीकरण साक्रामेंत घेतल्यानंतर त्याने ह्यापुढे चर्च आणि ख्रिस्ताशी निष्ठावंत राहावं. त्याच्यानंतर प्रायश्चित्त साक्रामेंत जे आपल्याला अपराधापासून मुक्त करते, पाप आपल्याला गुलाम करते. मात्र ख्रिस्ताने हा जो प्रायश्चित्त साक्रामेंत दिलेला आहे त्याद्वारे आपण मुक्त होतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने चमत्कार करण्याआधी प्रत्येकाला पापाच्या जोखंडातून मुक्त केलं. केवळ शारीरिक आरोग्य दिलं नाही, तर परमेश्वराने त्यांना पापातून मुक्त करून पूर्णपणे बरं केलं. म्हणून प्रायश्चित्त साक्रामेंत हे माणसाला पूर्णपणे बरं करतो, त्याला अपराधांपासून दूर करतो आणि त्याला खरं स्वातंत्र्य, खरं मुक्त असं जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो. त्याच्यानंतर ख्रिस्त शरीर साक्रामेंत की जे आपल्याला प्रभू येशूच्या शरीराशी एकरूप करते. आणि गुरुदीक्षा आणि लग्न ज्यांना आपण सेवेची साक्रामेंत म्हणतो, कारण ह्याद्वारे आपण चर्चची स्थापना करतो. गुरुदीक्षा आणि लग्न साक्रामेंत ज्याला आपण मॅट्रिमनी म्हणतो, तर गुरुदीक्षा आणि लग्न साक्रामेंताद्वारे आपल्या समुदायाची स्थापना होते, वाढ होते आणि त्याबरोबरच ज्यांनी लग्न केलेलं आहे ते घरामध्ये राहून सेवा करतात आणि गुरुदीक्षेद्वारे धर्मगुरू संपूर्ण समाजाची चर्चच्या माध्यमातून सेवा करतो. म्हणून गुरुदीक्षा आणि लग्न साक्रामेंताला सेवेची साक्रामेंत म्हणतात. आणि त्याच्यानंतर रुग्णाभंग साक्रामेंत. बऱ्याच वेळेला आपला गैरसमज होतो की माणूस अगदी मरणाच्या खाटेवर असल्यानंतर फादरांना बोलवावं. म्हणजे शेवटचं साक्रामेंत झाला की बऱ्याच वेळेला आम्हाला विचारतात, आता टाईम काय घ्यायचं? अरे आता टाईम बाहेर उतरता बरोबर, फादर टाईम काय धरायचं? केवढी आपली अल्पविश्वास आहे. कारण आपल्याला साक्रामेंत कळलेला नाही. तर रुग्णाभंग ज्याला आपण म्हणतो, सॅक्रामेंट ऑफ हिलिंग, तो आरोग्याचं साक्रामेंट आहे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा नीट ऐका की ज्या प्रार्थनेमध्ये आपण आरोग्यासाठी प्रार्थना करतो. म्हणून अगदी मरणाच्या खाटेवरती आल्यानंतर तो साक्रामेंट घेतला पाहिजे असं नाही. तर ज्या ज्या वेळेला आपल्याला आपल्या जीवनाची भीती वाटते, एखादा माणूस येथून प्रवास करत असेल, अमेरिका किंवा इतर खंडामध्ये जात असेल, इतर देशामध्ये जात असेल, प्रवास आहे, जोखीम आहे, अशा वेळेला मला चांगलं आरोग्य लाभावं म्हणून तुम्ही हा साक्रामेंत घेऊ शकता. गरोदर बाई असेल की ज्या ठिकाणी खरोखर त्या ठिकाणी आरोग्य हवं आहे, त्या बाईला त्यावेळेला आरोग्याची अत्यंत आवश्यक असते, अशा वेळेला तिने येऊन तो साक्रामेंत घ्यायला हवा. तर अशा प्रकारे हा जो गैरसमज आहे तो आपण दूर केला पाहिजे.
आणि म्हणून ह्याच्या पुढे लक्षात ठेवायचं, रुग्ण साक्रामेंट, सॅक्रामेंट ऑफ हिलिंग आपण घेताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात की तो अगदी जीवनाच्या अंतिम टप्प्यात नाही तरी साक्रामेंट तुम्ही मध्येही हे साक्रामेंट घेऊ शकता. आता परमेश्वर हे साक्रामेंट आपल्याला का देऊ इच्छितो आहे? हे साक्रामेंट आपण घेऊ शकत नाही. कृपा ही परमेश्वर आपल्याला साक्रामेंटातून देतो. मग ही साक्रामेंट परमेश्वर आपल्याला का द्यावीशी वाटतात? तर पहिली गोष्ट, त्या काळी लोकांनी येशूला पाहिलं, लोकांनी येशूला स्पर्श केला. येशूला स्पर्श करून येशूच्या शब्दांनी आणि येशूने लोकांना आरोग्यदान दिलं. येशूच्या सहवासात त्यांना पुनरुत्थानाचा देखील वचन प्राप्त झालं. आपल्या बायबलमध्ये आपण नेहमीच ऐकतो की उजव्या बाजूच्या चोराला पुनरुत्थानाचं वचन जिवंतपणीच प्राप्त झालं. म्हणून ह्या साक्रामेंटाद्वारे परमेश्वर आपल्या संपूर्ण शरीराला आणि आपल्या अंतकरणाला आशीर्वादित करतो. त्यासाठी प्रत्येक साक्रामेंट माणसाला परमेश्वराचा स्पर्श अनुभवण्याची संधी देतो. प्रत्येक साक्रामेंटातून आपल्याला परमेश्वराच्या अनुभवाचं अनुभूती येते की परमेश्वर माझ्या समवेत आहे. बाप्तिस्मा साक्रामेंट, ज्याला आपण गेटवे ऑफ ऑल द सॅक्रामेंट्स म्हणतो. कोणाचं बाप्तिस्मा झाला नसेल तर त्याला पुढची साक्रामेंट घेता येत नाही, कारण या पहिल्या साक्रामेंटातूनच तो परमेश्वरचा मुलगा होतो. आपल्या घरामध्ये मालक कोण असतो? मुलगा असतो, परका नसतो. त्यामुळे चर्चचा मालक, चर्चचा सभासद, जसं कुटुंबाचा सभासद मुलं असतात त्याप्रमाणे या चर्चचा सभासद होण्यासाठी बाप्तिस्मा साक्रामेंट फार फार महत्त्वाचा आहे. आणि मग बाकीचे सगळे साक्रामेंट तो घेऊ शकतो. प्रेमाच्या बंधू भगिनींनो, आपल्या मुलासमवेत बसल्यानंतर एक गोष्ट आपण नक्कीच विचार करावी की ख्रिस्ती धर्म कायदा 840 आपल्याला जे सांगितलेलं आहे की प्रत्येक साक्रामेंट घेताना आपण वेनरेशन अँड डिलिजन्स दाखवला पाहिजे. म्हणजे पूज्य भाव आणि ती साधना किंवा तो आदर दाखवला पाहिजे. मग तुम्ही बाप्तिस्मा घ्या की मिसा बलिदान घ्या, की जे आपण नेहमी घेतो, त्यावेळेला आपण कशा प्रकारे पूज्यभाव दाखवतो हा मननासाठी, चिंतनासाठी प्रश्न आहे. आपण लग्न साक्रामेंट घेताना खूप चांगलं नटून थटून येता, अतिशय चांगलं आहे. परंतु येथे लग्न साक्रामेंट पती आणि पत्नी एकमेकांना देत असताना इतर सगळ्या गोष्टी, सगळ्या हालचाली ज्या होतात बाजूने, मग तो फोटोग्राफर असो की इतर बाहेर बोलणारी मंडळी असो, साक्रामेंटाचा रिअल अर्थ आपला कळत नाही. आणि त्या ठिकाणी पूज्यभाव आपण दाखवलेला आहे, रेव्हरन्स आपण दाखवलेला आहे, हे आपल्या कृतीतून आपण दाखवत नाही. म्हणून साक्रामेंटाचं महत्त्व, साक्रामेंटाचा आदर आपण कायम राखला पाहिजे. कारण साक्रामेंट प्रभू येशू ख्रिस्ताने निर्माण केलेले आहेत आणि प्रभू आज आपल्यामध्ये साक्रामेंटाच्या रूपाने आहे. तो आपल्या प्रत्येक जीवनाच्या टप्प्यामध्ये आपल्याला सहाय्य करतो. हे शरीर जे आहे हे ख्रिस्ताचं मंदिर बनते आणि या शरीराला तारणाच्या तेलाने अभिषेक केला जातो आणि शरीर कायमचं पवित्र राहते. याला पापाचा डाग कायमचा राहत नाही. याचं कारण म्हणजे साक्रामेंट आहेत. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण जे अभ्यासलेलं आहे, विशेषतः साक्रामेंट म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, ते आपल्या मुलांना सांगायचं. त्याचं मूळ ऑरिजिन कुठून आलेलं आहे ते सांगायचं. त्याच्यानंतर साक्रामेंट घेण्याची गरज का आहे ते आपण मुलांना समजून सांगा. त्यानंतर परमेश्वर साक्रामेंट आपल्याला का देऊ इच्छितो तेही मुलांना समजून सांगा. आणि साक्रामेंटासाठी श्रद्धेची अट का आहे हेही आपल्या मुलांना समजून सांगितलं तर आपल्या घरातील मुलं प्रत्येक साक्रामेंटाला, विशेषतः मिसाला येताना किंवा इतर कुठलाही साक्रामेंट स्वीकारताना तो पूज्य भाव, वेनरेशन अँड डिलिजन्स दाखवतील. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आपण आपले डोळे बंद करूया, मन शांत करूया. परमेश्वराला आपण स्मरत आहोत, त्याचं नाव आपण घेत आहोत. आणि बायबल आपल्याला शिकवते
की जगामध्ये परमेश्वराचं नाव हे पवित्र आहे. त्या पावित्र्याचं नाव आपण घेताना आदर दाखवूया. परमेश्वरा, साक्रामेंताविषयी आम्ही जे ऐकलेलं आहे, आम्ही हे साक्रामेंत घेतलेली आहेत, घेणार आहोत. अशाला प्रत्येक साक्रामेंतातून मिळणाऱ्या कृपेमध्ये आम्हाला जीवन जगण्यासाठी तू सहाय्य कर, विशेषतः मार्गदर्शन कर. साक्रामेंतातून मिळणाऱ्या कृपेद्वारे ख्रिस्ती समुदायामध्ये ऐक्याने राहण्यासाठी आणि जेव्हा उपासनेमध्ये म्हणजेच मिसामध्ये सहभागी होतो त्यावेळेला आदरभाव दाखवण्यासाठी परमेश्वरा आम्हाला तू सहाय्य कर. या काळामध्ये आमचं तू संरक्षण कर. सर्व प्रकारच्या आजारापासून, वाईटापासून आम्हाला दूर ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये, धन्य तुझे उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आत्ता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे